महाभारत भाग क्रमांक 34. द्रौपदीचा पांडवांशी विवाह. अर्जुनाने स्वयंवरात लक्ष भेदले आणि द्रौपदीने त्याला जयमाळा घातली. त्या क्षणानंतर संपूर्ण सभागृहात गोंधळ माजला. अनेक राजकुमारांना पराभव सहन झाला नाही. काहींनी रागाने अर्जुनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भीमाने आपल्या पराक्रमाने सर्वांना परतावून लावले. यानंतर अर्जुन, भीम आणि इतर पांडव द्रौपदीसह त्या कुंभाराच्या घरी परतले, जिथे ते ब्राह्मण वेशात राहत होते. अर्जुन दारातून आत जात म्हणाला, आई, आज बघ आम्ही काय आणले आहे. कुंती त्यावेळी घरकामात गुंतली होती. तिने न पाहताच उत्तर दिले, जसे तुम्ही आणले आहे तसे सर्व भावांनी वाटून घ्यावे. पण जेव्हा तिने वर पाहिले तेव्हा तिला द्रौपदी दिसली, सुंदर, तेजस्वी आणि गुणी राजकन्या. कुंती क्षणभर स्तब्ध झाली. तिला आपले बोललेले वचन आठवले आणि ती चिंतेत पडली. त्यावेळी ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर म्हणाला, आईचे वचन पवित्र आहे, ते मोडणे आपल्याला योग्य नाही. आपण सर्वांनी मिळून तिचा आदर राखला पाहिजे. राजा द्रुपदला जेव्हा समजले की कुंतीच्या वचनामुळे द्रौपदीला सर्व 5 पांडवांशी विवाह करावा लागणार आहे, तेव्हा तो संभ्रमात पडला. त्यावेळी महान ऋषी व्यास तिथे आले. त्यांनी सर्वांना समजावून सांगितले की द्रौपदीच्या पूर्वजन्मात ती एक देवी होती, जिने शिवाला कठोर तप करून प्रार्थना केली होती की तिला एक असा वर मिळावा ज्यात 5ही गुण असावेत. शिवाने तिला वर दिला होता की पुढील जन्मात तिला 5 वर मिळतील. हे ऐकून राजा द्रुपद शांत झाला आणि आनंदाने द्रौपदीचा विवाह 5ही पांडवांशी पार पाडला. त्या दिवसापासून द्रौपदी पांडवांची पत्नी बनली आणि तिचे जीवन महाभारतातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय ठरले. धन्यवाद.